ते वर्षाताई त्यांचा फनी मुवमेंट सांगतायत की त्या एका कार्यक्रमाला गेलेल्या होत्या आणि ते स्टेजच कोसळलं होतं. चला तर बघूयात नेमकं काय घडलेलं होतं. तर पुण्यामध्ये एका बैलगाडीची शर्यत ठेवलेली होती आणि त्या बैलगाडीच्या शर्यतीला प्रमुख पाहुणे म्हणून त्या गेलेल्या होत्या ऑर्गनायझरसोबत. तर हा कार्यक्रम चालू होता भोसरीमध्ये. तर ते मोकळ्या माळरानावर त्यांनी एक स्टेज बांधलेलं होतं आणि ते स्टेजवरती सगळे भरगच्च गर्दी होती, कारण काहींना ऑटोग्राफ घ्यायचे असतात, काहींना फोटो घ्यायचे असतात. त्याच्यामुळे प्रत्येकजण स्टेजवरती यायला बघतो. त्यामुळे स्टेजवर एवढी गर्दी झाली आणि सडनली बैलगाडीची शर्यत सुरू झाली आणि इकडे स्टेज कोसळलं. त्यांना तर माहीतच नव्हतं, तिकडे शर्यत चालूच होती आणि इकडे सगळेजण जे व्यवस्थित बसलेले होते ना, त्यांचे जे खुर्च्या होत्या त्या मात्र कललेल्या होत्या. म्हणजे स्टेजच पडलेलं होतं, त्याच्यामुळे ज्या बाजूला कललेलं आहे त्या बाजूलाच त्यांच्या खुर्च्या आणि ते स्वतः देखील कललेले होते. इथे वर्षाताई ऍक्टिंग करून दाखवताना सुद्धा दिसत आहेत आणि ही खूप फनी मुवमेंट होती. सगळेच हसत होते. त्यामुळे आता त्यांना ती धास्ती बसलेली आहे की स्टेज पडू शकतं, म्हणून त्या पहिल्यांदा कोणत्या कार्यक्रमात गेल्या ना विचारतात की स्टेज व्यवस्थित बांधलेलं आहे का, आणि त्याच्यानंतरच त्या तिथे जातात आणि त्या ऑर्गनायझरला सांगतात पण गर्दी कमी करा, कारण आता ती त्यांना मुवमेंट सतत आठवते. त्याच्यामुळे त्यांना फारशी गर्दी झाली ना भीती वाटायला सुरुवात होते, कारण त्यांनी व्यवस्थित ड्रेसअप केलेला असतो, साडी नेसलेली असते, त्यामुळे काही होऊ शकतं. या धास्तीनेच त्या सगळ्यांना अलर्ट करतात की सगळ्यांना जरा खाली घ्या, गर्दी कमी करा, प्रत्येकाने एकेकाने या, असं त्या सांगत असतात. त्यांची ही फनी मुवमेंट ऐकून सगळेजणच इथे हसताना दिसत आहेत. तर तुम्हाला हा मुवमेंट कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.